हाय, आज मी बनवणार आहे डाळ खिचडी, जी आपली लगेच रेडी होऊन जाणार. त्याच्यात मी घेतली 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ. त्याच्यात मुगाची आणि तुरीची डाळ दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला चांगलं वॉश करून घेत आहे मी 1-2 पाण्याने. हे जर कोणाला आपल्याला इन्स्टंट बनवायची असेल ना, तर ही खूप छान रेसिपी आहे, लगेच रेडी होऊन जाते तुम्हाला. तर आता हे मी 2 पाण्याने ह्याला वॉश करून चांगलं घेतलेलं आहे आणि असंच ठेवलेलं आहे. आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे पाणी तुम्ही तेल ॲड करा. त्याच्यामध्ये थोडंसं मीडियम फ्लेमवर हे सगळं करा, जेणेकरून तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाका तुम्ही आणि कढीपत्ता टाका. कढीपत्ता चांगला तळतळायला लागला की त्याच्यात 2-3 मिरच्या मी कापून टाकलेल्या आहे आणि त्या चांगल्या फ्राय होऊन द्या. मिरच्या फ्राय झाल्यावर छान लागतात, त्या कच्च्या राहत नाही. मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा कांदा चांगला बारीक चॉप करून घ्या. मोठा नका ठेवू, बारीक चॉप करून घ्या आणि त्यालाही चांगलं असं तुम्ही फ्राय करून घ्या. थोडासा हा लालसर ब्राउनिश झाला की मग ह्याच्यामध्ये तुम्ही टॅमॅटो ॲड करा. टॅमॅटो हे पण बारीक कापून तुम्ही ॲड करा. टॅमॅटो त्याला चांगलं तुम्ही आता तेलामध्ये फ्राय होऊन द्या 1-2 सेकंद. हे डाळ खिचडी तुम्हाला खूप छान आहे. इन्स्टंट जसं तुम्ही ऑफिसवरनं येता, काही भेटत नाही तुम्हाला, लगेचच्या लगेच इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे, तुम्हाला 1 चमचा असा पूर्ण भरून मी हे अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. अद्रक लसणाच्या पेस्टने खूप छान, आपण लसूण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूणही ठेचून त्याच्यामध्ये टाकू शकता. कोणतीही तुम्ही ऑप्शन त्याच्यात ॲड करू शकता. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. तर मी ह्याच्यात टाकते मसाले. थोडासा गरम मसाला टाका 1 चम्मच. 1 चम्मच तुम्ही धना पावडर टाका ह्याच्यामध्ये आणि 1 चम्मच हळद. आणि मी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे, त्यामुळे थोडासाच मी मसाला टाकत आहे, जेणेकरून जास्त स्पायसी होणार नाही. तुम्ही जर मिरची ॲड नाही केली तर तुम्हाला पाहिजे तेवढं स्पायसी तुम्ही त्याच्यात मसाला ॲड करू शकता लाल तिखटचा. आता मी हे तांदूळ धुतलेले आहेत ते त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे सगळे आणि याला चांगलं मी असं हलवून घेत आहे, पूर्ण मिक्स करत आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार. पाणी थोडंसं तुम्ही जास्तच टाका, जेणेकरून डाळ खिचडी कशी थोडीशी आपल्याला पातळ लागते. ह्याच्यात मी टाकलं आहे, पाणी ॲड केलेलं आहे चांगलं. आता याच्यात चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा. मीठ ॲड केल्यानंतर त्याला चांगलं थोडंसं 2 सेकंद हलवा त्याला आणि वरतून कोथिंबीर ॲड करा. ही कोथिंबीर मी पूर्ण ॲड केलेली आहे सगळी ह्याच्यात. आता हे कुकरची शिट्टी आपण ह्यातल्या चांगल्या 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या, म्हणजे डाळसुद्धा याची चांगली आपली शिजली जाते आणि अशी ही रेडी तुमची इन्स्टंट डाळ खिचडी झाली. करून पहा, खूप